नाशिकमध्ये एका कॅफेवर आमदार देवयानी फरांदेंनी धडक दिली आहे। या कॅफेत तरुण मुलामुलींना 100 ते 200 रुपयांमध्ये रूम दिले जातात आणि तिथं ते अश्लील चाळे करतात असा आरोप त्यांनी केला। या कॅफेबद्दलची माहिती मिळाल्यानं त्यांनी इथं धाड टाकत पोलिसांकडे कारवाईची मागणी केलेली आहे। इथं काही व्हिडिओ काढल्याचंही त्यांनी सांगितलंय। फरांदेंनी धडक दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। नाशिकची संस्कृती बिघडू नये अशी अपेक्षा व्यक्त करत अनधिकृत हॉटेल्सवर कारवाईची मागणी त्यांनी केलेली आहे। मी स्वतःच आज ह्या ठिकाणी धडक स्वतः आले आणि बघितलं। त्यातलं काही व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मुलं मुली जे आहेत असे काही कंपार्टमेंट्स करण्यात आलेले होते आणि त्या ठिकाणी ते बसलेले मला आढळले आणि स्थानिक पोलिसांना देखील ह्या ठिकाणी पोचायला थोडासा उशीर झाला। कदाचित ते बाहेर कुठेतरी कामामध्ये असतील आणि एकूणच व्हिडिओ जो आहे हा सगळा इथं आहे आणि एकूणच नाशिकची संस्कृती बिघडत चालली की काय हे बघून जरा मनाला चिंता वाटण्यासारखा विषय झालेला आहे।